राधे राधे. प्रत्येक नंबर ना त्याचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे आपल्या जे जन्माचा आकडा असतो, नंबर असतो. त्याला मूलांक म्हणतात, ते तुम्हाला माहितीच आहे न्यूमरॉलॉजीमध्ये. तर 1 ते 9 हे सगळे प्रत्येकाला ग्रहांची नावं दिली. त्यांची वैशिष्ट्ये असतात आणि त्याप्रमाणे बराच वेळा आपला स्वभाव असतो बरं का. तर मी म्हटलं बघूया आता आपण एक एक नंबर करून त्याची वैशिष्ट्य सांगूया. आणखीन तुम्हाला पण त्याच्यात तुमची वैशिष्ट्य दिसतात. कारण 1 ते 9 मध्येच आपले सगळ्यांच्या जन्मचे आकडे असतात. कारण समजा 30 असेल, तर 3 + 0 = 3. त्यामुळे 1 ते 9 मध्ये येतं. फक्त कधी-कधी कन्फ्युजन होतं. 29 आकडा असेल, तर 29 म्हणजे 2 आणि 9 त्याचा 11 येतं आणि प्लस 1 अँड 1 असं करून ते 2 येतात. तर बाकी सगळं आपण करता येतो. समजा 12 असेल तर 1 आणि 2 3. कारण 25 असेल तर 2 आणि 5 7. असं करून आपण त्याच्या एकेरीवर त्याचा आणू शकतो. आणि आपण जर का त्याचे हे बघितले ना त्याचे गुणधर्म वगैरे, तर ते आपल्याला अगदी योग्य असतात. अगदी आणि काही स्वभाव त्या आकड्याप्रमाणेच आपला असतं. तर त्याप्रमाणे तुम्ही पण बघा बरं. मी एक एक नंबराचे वैशिष्ट्य सांगते आणि पहिल्यांदी सगळ्याचे खूप 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 आभार. कारण मी जेव्हा हे सांगितलं की तुम्ही जर का तुमचा 1 ते 108 मध्ये साधारण 10च्या पुढचाच नंबर काढला ना, की छान म्हणजे आपला ग्रह येतो आणि त्याप्रमाणे मी बीजमंत्र तुम्हाला सांगते. तुम्हाला जर ह्या सगळ्यावर विश्वास असेल तर त्याचा 108 वेळा जप करा. आणखीन तुम्हाला बघा फायदा होतोय का? छान असतं हे. आणि आपण काहीतरी देवाचंच करतो. ह्यात कुठल्याही गोष्टीची म्हणजे म्हणजे काय अंधश्रद्धा किंवा असं काहीतरी वेगळं वाटायचं हे नाही. आपण जे काही देवाचे आरती किंवा श्लोक म्हणतो, तसेच हे मंत्र असतात. ते 108 वेळा म्हणून जर का तुम्हाला फायदा झाला तर नक्की ह्याचा विचार करा. आणि सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हं, तर आता आपण जाऊया न्यूमरोलॉजीप्रमाणे 1 ते 9 पहिला आकडा 1. 1 हा सूर्याचा असतो. सूर्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सूर्य हा राजा. आणि राजा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, राजा आज्ञा द्यायची त्याला माहिती असते. आज्ञा घ्यायची त्यांना सवय नसते. खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते. खूप विद्वान असतात ते. आणि न्याय खूप छान करतात. आणखीन कुणाच्या हाताखाली जास्त करून काम करायला त्यांना विशेष आवडत नाही. ते एकदम सेल्फ मेड असतात. आणखीन मानसिकरित्या खूपच स्ट्रॉंग असतात. त्यांचा इगो जरा जास्त असतो. त्यामुळे पटकन ते एखाद्या गोष्टीला तयार होत नाहीत. दुसऱ्यांचं ऐकायचं म्हणजे त्यांना तो खूप त्रास होतो. असे थोडेसे ते असतात, पण अत्यंत हुशार आणि अत्यंत स्ट्रॉंग आणि राजा प्रवृत्ती असल्यामुळे या सगळ्याचं प्रत्येक नंबरामध्ये म्हणजे प्रत्येक माणसात थोडे प्लस मायनस पॉईंट्स असतात. हे आपण नेहमीच म्हणतो. तसं प्रत्येक माणसाचं थोडंसं प्लस मायनस असतं. पण शेवटी हा राजा आहे हे लक्षात ठेवायचं. दुसरा नंबर असतो चंद्रमा म्हणजे ऑफकोर्स राजानंतर राणी. तर राणी म्हणजे आणि मेन म्हणजे चंद्रमा. चंद्रमा म्हणजे भावनिक, चंद्रमा म्हणजे पाणी, चंद्रमा म्हणजे अतिशय इमोशनल त्यांचं हे असतं. पटकन डिसिजन घेतात, त्यामुळे येत नाही. कारण ते बुद्धीपेक्षा मनाला जास्त महत्त्व देतात. कारण ते आईचा स्वभाव असतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीत ममता असते त्यांची. आणि दुसरी थोडंसं गोष्ट म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे कलेकलेने कमी होतो आणि वाढतो, त्याप्रमाणे त्यांचे पण इमोशन्स कमी जास्त होतात. त्यांच्या पण भावना अशा कमी जास्त होत असतात. त्यामुळे दे आर व्हेरी अनस्टेबल. म्हणजे पटकन रागवतील, पटकन कधी त्यांचा मूड जाईल सांगता येत नाही. पण अत्यंत प्रेमळ, अत्यंत संवेदनाशील या नंबराचे व्यक्ती असतात. 3 नंबर म्हणजे ऑफकोर्स बुध. बुध म्हणजे एक मिनिट सॉरी. 3 नंबर म्हणजे गुरु. गुरु म्हणजे देवांत देव गुरु.
त्यामुळे ते अत्यंत विद्वान असतात. त्यांना शिकायला आणि शिकवायला दोन्ही आवडतं बरं का. नुसतंच शिकवायला नाही, ते शिकतात पण प्रत्येक गोष्ट अत्यंत म्हणजे आत्मीयतेने प्रत्येक गोष्ट शिकतात. ते देवांचे गुरु असल्यामुळे ते किती विद्वान असतील. त्यामुळे ते अतिशय म्हणजे सपोर्टिव्ह पण असतात. खूप लोकांना मदत करतात. त्यांना आवडतं मदत करायला आणि ज्ञान वाटायला आवडतं. नवीन काही गोष्टी असतील तर त्या शिकायला पण त्यांना खूपच आवडतात. अं, 4 हा नंबर राहूचा आहे. राहू म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्याला डोकं आहे आणि धड नाही. राहू म्हणजे आजकाल जे आहे AI म्हणजे भास, इंट्युशन की आणखीन हे इल्युशन हे सगळं राहू आहे. त्यामुळे आत्ता म्हणजे मोबाईलवर आपण बातम्या बोलतो किंवा जे व्हिडिओ काढतो हे सगळं म्हणजे हे अत्यंत हुशार पण अतिशय चंचल असतात ते राहूची माणसं. त्यांचे विचार अधिक एकदम पक्के नसतात. हे नको ते नको ते असं जरा असतं त्यांचं. अतिशय म्हणजे इल्युशन असल्यामुळे खूप भासाच्या जगात ते खूप राहतात. 4 नंबर हा राहूचा आहे आणि 5 नंबर हा बुधाचा आहे. बुध म्हणजे राजा राणी आणि राजपुत्राचं म्हणतात. 1 नंबर सूर्य, 2 नंबर चंद्र, आणखीन हा जो 5 नंबर आहे हा बुध हा राजकुमार असला तरी अत्यंत म्हणजे बिझनेसला ही माणसं खूप हुशार असतात. अत्यंत तल्लख असतात. डिसिजन पॉवर एकदम स्ट्राँग असते आणि थोडंसं म्हणजे त्यांचं कसं असतं ना ड्युएल स्वभाव असतो. कारण लहान असल्यामुळे ते म्हणजे कसे असतात म्हणजे का जो सांगू शकत नाही हा म्हणजे एखाद्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले तर हे खूप चांगले असतात. एखाद्या वाईट संगतीत गेले तर ते खूप वाईट त्याप्रमाणे ते वागतात. म्हणजे ड्युएल स्वभावाचे लोक ते असतात. त्यांना असं फिक्स असं मत नसतं. पण अत्यंत हुशार, बिझनेसमध्ये हुशार आणि चांगले असतात ते. त्यांना म्हणजे आपण चांगल्या ह्याच्यात घ्यायचं. कळलं की नाही? म्हणजे मेलिफिकमध्ये गेले तर ते वाईट असतात, बेनिफिकमध्ये गेले तर ते बुधाची लोकं खूप चांगली असतात. 6वा म्हणजे शुक्र. शुक्र म्हणजे लक्झरी. शुक्र म्हणजे पैसा असं नाही. काय असतं माहिती आहे, पैसेवाले श्रीमंत असतात. पण हे डायरेक्शन देतात. या ठिकाणी गेलात तर तुम्हाला पैसा मिळेल. या ठिकाणी जा. म्हणजे हे जे मोठे-मोठे बिझनेसमॅन असतात, ते स्वतः थोडी काम करतात आणि पैसे कमवतात. ते त्यांना बरोबर माहिती आहे, की कुठल्या माणसांना आपण जर का हाताखाली धरलं, तर आपण श्रीमंत होऊ. त्यामुळे ते पैसा कमवतात नाही. त्यांना हाऊ टू गेन पॉप्युलॅरिटी अँड मनी. दे नो व्हेरी वेल अबाउट दिस असं आहे ते. कळलं का? शुक्र जे 6 जे आहेत ते लोकं असे असतात. अत्यंत हुशार असतात. अत्यंत लोकांना कसं जमवून त्यांना कसं टॅकल करायचं हे त्यांना माहिती असतं आणि त्याने ते लक्झरी लाईफ जगतात आणि खूप त्यांना अशी ब्रँडेड सगळ्याची चांगल्या गोष्टींची अशी खूप आवड असते. 6 झालं. 7वा म्हणजे केतू. केतूला तुम्हाला माहितीच आहे. त्याला म्हणजे धड असतं पण डोकं नसतं. मग त्यामुळे हे लोकं ना म्हणजे ह्याच्याकडे अध्यात्माकडे, देवाकडे असे जातात. म्हणजे त्याची अशी गोष्ट अशी आहे, काय माहीत नाही तुम्हाला पण माहिती असेल ती, की ते समुद्र मंथन करत असताना देवांना जे अमृत मिळालं, ते अमृत तो जो राक्षस असतो तो तिकडे त्याला म्हणतो त्याला मी पण ह्या देवांच्या लाईनीत बसतो म्हणजे मला पण थोडंसं अमृत मिळेल. तोपर्यंत ते कळतं की हा राक्षस आला आहे इथे. त्यामुळे विष्णूला राग येतो आणि विष्णू त्याचा शिरच्छेद करायच्या आपल्या सुदर्शनाने करायच्या आधी त्याने ऑलरेडी अमृत प्यायलेलं असतं. त्यामुळे ते शरीर जे शिर असतं ते वर जातं आणि धड असतं हे विष्णूच्या पायाची पडतो. त्यामुळे तो जेव्हा जेव्हा हे केतूची माणसं अशी एखाद्या गुरुला, एखाद्या देवाला शरण जातात, त्यावेळेला ते अत्यंत चांगले असतात. अत्यंत म्हणजे केतूवाल्या लोकांनी अध्यात्म किंवा ह्याच्यात जावं. म्हणजे अगदी संसार सोडायचा नसतो, ते संसारात असतात, पण ते अध्यात्माचं पण तेवढंच त्यांना
ज्ञान असतं आणि ते अतिशय देवाला किंवा अध्यात्माला मानून ते जेवढे शरण जातील तेवढं त्यांचा जीवन सुखकर होतं. आठवा शनी. शनी म्हटलं प्रत्येकाचे चेहरे असं शनी म्हातारा आहे म्हणतात, शनी स्लो आहे म्हणतात. या सगळ्याचं कारण मी सांगते सगळ्यात मोठी फेरी असते त्याची सूर्याभोवती. त्यामुळे त्याला वेळ लागतो. त्यामुळे ऑटोमॅटिकच त्याला नावं ठेवली जातात. पण असं काही नाही. शनी हा ज्ञानी आहे, शनी हा जज आहे. शनी वेळ लागतो कारण त्याला जजमेंट द्यायचं असतं. असं एक फटाकन ऐकून जजमेंट जजसुद्धा देत नाही, तर शनी का देणार? त्यामुळे शनीला जजमेंट करायला, सगळा विचारात घ्यायला वेळ लागतो. म्हणून तो त्याला स्लो म्हणतात. म्हणून त्याला काय काय नावं ठेवतात, म्हातारा आहे, अमकं आहे, डमकं आहे. आणि प्रत्येक ग्रह म्हणजे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओत सांगून सांगून ते मला आता आवडायलाच लागलं की ते एक वाक्य तरी टाकायचं. तर काय आहे आपलं जे चांगलं असो किंवा वाईट आहे हे आपल्या कर्मावर असतं. त्यामुळे शनी वाईट आहे, राहू वाईट आहे, केतू वाईट आहे, अमका वाईट आहे. नाही, नाही, नाही. कोणी वाईट नसतो. तुम्हाला फक्त त्याचं हे करायला लागतं. आपण जेवढे चांगले वागू, तेवढे व्यवस्थित वागू, आपल्या हाताखालच्या लोकांना जेवढं प्रेमाने वागू, तेवढं शनी, राहू, केतू आपल्याला त्रास देत नाहीत. त्या लोकांना जेवढा तुम्ही रिस्पेक्ट द्याल, त्यांना चहापाणी कराल, त्यांना अपमान नाही करणार, त्यांचं हृदय दुखेल असं तुम्ही जर का काही वागला नाही, तर हे राहू, केतू, शनी आपल्याला उगाचच उठून त्रास देत नाही. शनी झाला 8वा आणि 9वा अतिशय म्हणजे पराक्रमी म्हणजे मंगळ. मंगळ हा अतिशय पराक्रमी असतो, अतिशय हुशार असतात ते लोकं, सेनापतीच असतात. त्यामुळे ते राजाचा राईट हँड असतात आणि खूप त्यांना म्हणून बघा सैन्यात किंवा कुठेही असं असेल ना सर्जन असतात ते मंगळवाले लोकं सर्जन असतात आणि डिप्लोमॅटिक असतात. त्यांना बरोबर कळतं कुठे चांगलं कुठे वाईट, ते बरोबर करतात. त्यामुळे ते शल्यचिकित्सक असतात, ते जे सर्जन असतात त्यांना कुठे काय म्हणजे किती प्रिसाईज त्यांचे ऑपरेशनं असतात, खूप शिकलेले असतात, खूप पराक्रमी निडर असतात. त्यामुळे पोलीसमध्ये, सैन्यामध्ये, डॉक्टरच्या ह्याच्यात मंगळाचे लोकं खूप जास्त असतात. तर असं प्रकारे तुम्ही ह्यातल्या कुठल्या ह्याच्यात येता, कारण प्रत्येकाला ह्या 1 ते 9मध्ये बर्थ तुमची त्यात असणारच आहे. जमते का थोडासा स्वभाव ह्याच्यात तुमच्यासारखा आहे का? नक्की बघा. राधे राधे.